लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की ते शारदाने नंदिनीला फोन केलेला असतो। तेव्हा इथे शारदा म्हणत असते, मला तर कळतच नाही की नक्की काय होणार आहे जे तुम्हा दोघांच्या निगडीत आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही दोघं एकमेकांची काळजी घ्या। आता इथे शारदा टेन्शनमध्ये असते आणि हे सगळं काही सांगितल्यामुळे इथे नंदिनीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं। इकडे दुसऱ्या बाजू काव्या इकडे क्लासला जाण्यासाठी निघालेली असते। माननीने तिला काळा धागा गुरुजींनी दिलेला बांधलेला असतो। तेव्हा खरं तरी ते माननी म्हणत असते, हा काळा धागा आणि हे ड्रायव्हर दादा हे सगळं फक्त तुमच्या काळजीपोटीच आहे काव्या, तुला समजतंय ना? तेव्हा काव्या म्हणते, हो आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पोहोचले ना तुम्हाला कळवते। असं म्हणून काव्या निघून जाते। माननी सुद्धा तिच्या कामासाठी निघून जाते। मात्र काव्याच्या हातातला तो धागा खाली गळून पडलेला असतो। त्याकडे खरं माननी आणि काव्याचं सुद्धा लक्ष गेलेलं नसतं। मात्र हे सगळं काही इकडनं वसूनी पाहितलेलं असतं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू असतं। आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्या असते क्लाससाठी चाललेली असते। आता ड्रायव्हर काका वगैरे दिलेले आहेत, मात्र ती का चालत चालली हे काही कळलेलं नाही। आता ती क्लासला जात असते, मात्र मागनं विजय आलेला असतो। विजय गाडी चालवत असतो, काव्यासमोर रस्त्यावरनं चालत असते, तिच्या हातात छत्री सुद्धा असते उन्हामुळे। आता इथे काव्याचं लक्ष नसतं, विजय मागणं आलेला असतो आणि डायरेक्ट इथे काव्याला धडक देतो। काव्या खाली पडलेली असते आणि काव्याची छत्री सुद्धा वरती उडालेली असते। छत्री इतकी वरती उडालेली असते त्यावरनं आपण समजू शकतो की काव्याला किती जोराचा धक्का बसला असेल। आता एवढ्या मोठ्या धक्क्याने काव्याच्या बाळाला काही होणार तर नाही ना, हे पाहण्यासारखंच आहे। आणि यावेळेस विजय आणि रम्या आणि त्याचबरोबर वसूचा प्लॅन सक्सेस होतो काय असं वाटत आहे। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम। धन्यवाद।